तसं नाही, आमच्याकडे टाईम शीट असते. 8 दिवस भरला ना तुला ते. माझी फ्रेंड आली आहे आणि त्रिशा बघा अशी लपून बसली आहे त्यांना घाबरवण्यासाठी. किती छान आहे ना ते. मी आलेले काय चालले बिस्किट. त्याच्यावर घस की अरे तो आता जरी फुटला तरी काय प्रॉब्लेम नाही. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू व्लॉग. तर आज आहे 31 डिसेंबर 2025 या वर्षाचा शेवटचा दिवस आणि सगळ्यांचेच काही ना काही प्लॅन्स असतात. सो आज आमचाही असाच एक छोटासा प्लॅन आहे. आमचे फ्रेंड्स वगैरे येणार आहेत. सो संध्याकाळी डिनरचा त्यांच्यासोबतचा प्लॅन आहे जो मी माझ्याच घरी ठेवलेला आहे. आणि दिवसाची सुरुवात छान अशा गरमागरम पोह्यांनी झाली आहे. मस्त सकाळी ब्रेकफास्टला आज गरमागरम पोहे बनवले होते. सो आम्ही सगळ्यांनी छान असा ब्रेकफास्ट केला आणि 2025 हे साल माझ्यासाठी खूप छान गेलं. खूप छान छान नवीन नवीन गोष्टी घडल्या. सो पुढचंही वर्ष असंच छान जावं हीच मी अपेक्षा करते. हॅलो, आज आहे 31 डिसेंबर आणि प्रत्येकाचा काही ना काही प्लॅन असणारच. तसा आमचा पण आज एक छोटासा असा प्लॅन आहे. आणि सकाळी ब्रेकफास्ट झाला. आता दुपारचे ऑलमोस्ट 3 वाजले आहे. त्रिशा आणि मी जाऊन थोडंसं सामान घेऊन आलो कारण आज आमचे फ्रेंड्स घरी येणार आहे. सो तीच छोटी मोठी तयारी करायची आहे. आज जे फ्रेंड्स येणार आहे पहिले आम्ही अगदी एव्हरी अल्टरनेट डे भेटायचो म्हटलं तरी चालेल कारण आम्ही जवळ राहत होतो. बट आता डिस्टन्स थोडा जास्त झाला आहे, थोडेसे लांब राहतो. सो तितकं भेटणं होत नाही. सो म्हटलं आज प्लॅन करूया. मग आम्ही आज भेटणार आहोत. ते माझी फ्रेंड आहे ते आज मग आमच्या घरी येणार आहे. आणि असं ठरलं की काही मेनू मी बनवेल आणि काही मेनू तीच घरून बनवून घेऊन येणार आहे. म्हणजे डिवाइड होईल काम आणि नुसतं आपलं स्वयंपाक वगैरे ह्या गोष्टींमध्येच वेळ नाही जाणार. थोडा एन्जॉय पण केलं गेलं पाहिजे म्हणून आम्ही असं ठरवलं की काही मेनू मी बनवेल, काही मेनू ती घरून बनवून घेऊन येईल. आणि बाहेर तर आम्ही कुठल्याच 31ला बाहेर नाही जात. काय असेल तो प्लॅन घरीच करतो कारण गर्दी खूप असते आणि हॉटेलमध्ये जेवायला जायचं म्हटलं तर टेस्ट पण नाही मिळत, तशी गर्दी खूप असते. सो आम्ही कधीच 31ला बाहेर नाही जात, असंच घरी फ्रेंड्ससोबत प्लॅन करतो. सो आज माझी फ्रेंड्स आणि ते घरी येणार आहे. असंच मी डिनरचा प्लॅन केला आहे आणि भरपूर काही मेनू मी आज बनवणार आहे. तुम्हाला हळूहळू दिसेलच. आणि काही वस्तू लागणार होत्या त्यासाठी त्या आम्ही घेऊन आलो त्रिशा आणि मी. आता 2:15 झाले आहे. तर आता हळूहळू मी त्या सगळ्या कामांना लागणार आहे आणि त्रिशा पण आज मला त्या कामासाठी मदत करणार आहे. काय म्हणते? देवांश पण येणार. देवांश तिचा फ्रेंड देवांश पण येणार आहे आज. खूप दिवसांनी आम्ही भेटणार आहे. म्हणजे आमचं असं निमित्तानेच भेटणं होतं काहीतरी, म्हणजे बड्डे, मुलाच्या बर्थडेला किंवा मग माझ्याकडे गौरी गणपती असतात तेव्हा असं काहीतरी ओकेजन असेल तरच भेटणं होतं. पहिले आम्ही एव्हरी अल्टरनेट डे भेटायचो, जवळ राहत होतो. बट आता होत नाही तितकं. तर आम्ही हा दिवस म्हटलं चला काहीतरी आहे पण आणि भेटणं पण होईल. सो चला तर मग बघूया आता कसं होतंय ते. आणि कुठलंही ओकेजन किंवा सेलिब्रेशन असलं तर छोटं मोठं डेकोर हे झालंच पाहिजे असं माझं म्हणणं असतं. तर तेच मी इथे तयारी करत आहे. फार असं मेजर काही नाही, बट डायनिंग टेबलवर थोडंसं डेकोर करावं असं मला वाटत होतं. तर इथे मी तेच एक शॉल होती माझ्याकडे, ती मी ह्या टेबल क्लॉथ म्हणून यूज केली. मी फर्स्ट टाईम हा ट्राय केला बट मला ती छान वाटत होती. त्यावर असं नॉर्मल असं वर्क पण होतं आणि कलर डिझाईन पण छान होतं. तर म्हटलं चला आज ही टेबल क्लॉथ म्हणून यूज करूया. सो तेच माझं चालू होतं. 2-3 टेबल रनर होते. म्हटलं ट्राय करूया यावर कुठलं छान दिसतं ते. आणि त्रिशा मला इथे हेल्प करत होती. तिला पण ह्या होम डेकोर वगैरे ह्या गोष्टींमध्ये खूप इंटरेस्ट आहे. सो जेव्हा पण अशी गोष्ट करायची असते तर ती एकदम हॅपीली ती गोष्ट करत असते. तर इथे मी हे ग्रीनवालं टेबल रनर पहिले टाकून बघितलं की कसं दिसतंय ते. तुम्ही ह्या आधीच्या पण दिवाळी डेकोरच्या व्हिडिओमध्ये वगैरे हे बघितलं असेल. सो हे मी इथे अरेंज करून घेतलं आणि बघितलं तर मला हे छान वाटत होतं. बट म्हटलं चला रेडवाला पण एक आहे माझ्याकडे सिल्कच्या फॅब्रिकचं. म्हटलं हे पण ट्राय करून बघूया की कुठलं छान दिसतंय ते. मग हे अरेंज केलं. बट ते ब्राऊनवर रेड असं मला वाटलं की नाही तितकं चांगलं नाही वाटत. ते ग्रीन जास्त छान वाटत होतं असं मला वाटलं. आणि त्रिशा पण तेच म्हणाला की नाही आई ग्रीन जास्त छान दिसत आहे. मग आम्ही हे
काढून पुन्हा ग्रीनच टाकूया असं ठरवलं आणि ग्रीन टेबल रनर आम्ही यूज केलं. त्रिशाची मला खूप मदत होते, म्हणजे नॉट ओन्ली की कामातच बट सजेशन पण ती छान देत असते. सो आम्ही दोघी मिळून हे काम एकदम मस्त करून घेत असतो. तर मग इथे नंतर त्रिशानेच हे टेबल रनर वगैरे अरेंज करून घेतलं आणि छोट्या मोठ्या ज्या गोष्टी होत्या ज्या ठेवायच्या होत्या त्या पण नंतर ऑलमोस्ट तिनेच त्या अरेंज करून घेतल्या होत्या. सो असं छोटं मोठं डेकोर केलं की छान फील येतो, एकदम प्रेझेंटेबल आणि वेलकमिंग वाटतं येणाऱ्या गेस्टला पण. सो मी ही तयारी करून घेतली आणि असा माझ्याकडे एक बोर्ड होता ज्यावर मी हॅप्पी न्यू इयर 2026 असं नोट करून घेतलं. लहान मुलं असली की चॉकलेट ही पाहिजेच. ओकेजनलीच आपण त्यांना चॉकलेट देतो, रेग्युलरली आजकाल आपण काही मुलांना तितकी चॉकलेट देत नाही, म्हणजे मी तरी त्रिशाला फार असं चॉकलेट देत नाही. आणि म्हटलं चला आज 31 डिसेंबर येतो, थोडंफार मुलांच्या पण आवडीच्या गोष्टी कराव्या म्हणून मी चॉकलेट पण इथे ठेवली होती. फार अशी काही चॉकलेट नव्हती, जेवढी होती घरामध्ये तेवढीच मी इथे अरेंज करून घेतली होती. तर माझी बेसिक अशी तयारी झाली आहे, म्हणजे मी स्टार्टरचे जे आयटम करणार होती त्याची एकदम प्रिपरेशन मी करून ठेवली आहे आणि टेबल अरेंजमेंट पण करून झालेली आहे. आता मी तुम्हाला दाखवते मी काय केलं आहे ते. असा काहीसा मी हा डायनिंग टेबल अरेंज करून घेतला आहे. अजून बाकी आहे काही गोष्टी. काय ते अजून बाकी आहेत काही गोष्टी, कारण स्टार्टर मी जे पदार्थ ठेवले आहे स्टार्टरसाठी ते अजून बनवायचे बाकी आहे. फक्त त्याचं प्रिपरेशन मी करून ठेवलं आहे. काय केलं आहे काय मी ते तुम्हाला थोड्या वेळात शेअर करतेच. सो असं काहीसं बेसिक सेटअप इथे मी रेडी केलेलं आहे. हे ग्लास रिप्लेस होणार आहे कारण याची साईज मोठी आहे. मला स्वीट कॉर्न सर्व करायचे आहेत आणि त्यासाठी हे ग्लास खूप मोठे होत आहे. सो आता राजेश छोट्या साईजचे ग्लास आणायला गेलेत. माझ्याकडे आहेत छोट्या साईजचे बट ते 2-3च आहे, ते नाही पुरणार म्हणून ते आणायला गेले. इथे ह्या जारमध्ये मोजितो बनवून ठेवायचा आहे. सो बेसिक सेटअप असा हा रेडी झालेला आहे. तर त्रिशा पण इथे रेडी आहे. ते काय गेम्स बॉक्स आहे, ह्याच्यात सगळे गेम्स आहेत. ओके हां, माझी फ्रेंड आहे शुभांगी, ती मला म्हणालेली की आपण रात्री गेम वगैरे पण खेळूया. सो त्रिशाने इथे त्याचं प्रिपरेशन केलं आहे. हे कोणीच नाही खेळणार त्रिशा, स्किपिंग रोप, उनो खेळणार आहे आपण. सो इथे उनो वगैरे स्किपिंग खेळ म्हणजे मी ऍक्च्युली उनो मध्ये जास्त मला माहिती कसं खेळायचं. मी तिच्यात मी फर्स्ट किंवा सेकंड येईल. मग आता ते झाल्यानंतर मग मी स्किपिंग रोप खेळेल मी आणि देवांश. बरं, तर असं काहीसं आता आमचं हे सगळं बेसिक सेटअप वगैरे रेडी आहे. आता मी पण रेडी होते छान. त्रिशा तर रेडी झाली आहे, मला रेडी व्हायचं आहे. रेडी म्हणजे फार काय असं मेजर, बस ड्रेस चेंज करणार, थोडीशी तयारी करणार, मग येतीलच. आता ते थोडा 7:15 वाजले आहेत आणि 7:30-7:45 पर्यंत माझी फ्रेंड येणार असं ती म्हणाली आहे. सो आता आम्ही पटापट रेडी होऊन जातो. पूर्ण सेटअप रेडी झाला की मी तुम्हाला शेअर करते. आम्ही रेडी होऊन बसलेलो आहे, आता वाट बघतोय आमच्या फ्रेंड्सची. तर आज 2025चा लास्ट डे आहे आणि छान गेलं. मला हे वर्ष खूप मस्त गेलं. खूप छान छान गोष्टी घडल्या, नवीन नवीन गोष्टी घडल्या. काही गोष्टी अशा होत्या ज्या मी खूप कधीची मागे लागली होती किंवा खूप कधीची माझी इच्छा होती हे काम राहिलंय, तशी कामं पण झाली. आणि अजून एक खूप मोठी गोष्ट घडली आहे जी तुम्हाला थोड्या दिवसात कळेल, पण ती पण 2025 मध्येच झालेली आहे. तशा खूप छान छान गोष्टी घडल्या. मला 2025 एकदम छान गेलं. त्रिशा, तुला कसं गेलं? अति भारी. अति भारी? अरे बापरे, का बरं? आणि 2026 ह्याच्यापेक्षा अति भारी होणार आहे. आपण मस्त दुबईला गेलो, बुर्ज खलिफा बघितली, मरीना बघितली, अजून म्हणजे अजून खूप गोष्टी आहे. म्हणजे आता क्रिसमस, दिवाळी हे सगळं पण खूप चांगलं गेलं. आपण खूप सेलिब्रेट केलं ते सगळं. मला पण खूप आवडलं. आणि 2026चा जो आहे ना तो अजून भारी होईल, कारण एक मोठी सरप्राईज पण आहे आणि बाकीचे जे फेस्टिवल्स आहेत ते ट्रिपल चांगलं करणार आहे आपण. बर,
तुम्हाला कसं गेलो 2025? चांगलं झालं, ट्रॅव्हल जास्त झाला आणि ऑफिस पण गुड. आमचं नाही झालं ट्रॅव्हल फार. हा नाही, चांगलं झालं. चला बघूया आता. आय होप की 2026 पण असंच छान जाईल आम्हाला पण आणि तुम्हाला पण सगळ्यांना. पुढचं वर्ष पण एकदम छान जावं सगळ्यांना आणि आम्ही पण तसाच प्रयत्न ठेवणार आहे सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी तुम्हाला दाखवण्याचा, पॉझिटिव्ह गोष्टी शेअर करण्याचा आणि आम्हाला पण पुढचं वर्ष छान जावं अशी आम्ही अपेक्षा करतो. तुम्हालाही सगळ्यांना पुढचं वर्ष खूप छान जावं आणि Happy New Year to all. Happy New Year to all of you. येस, हॅपी न्यू इयर इन ॲडव्हान्स सगळ्यांना. Happy New Year. And good year should be go. अरे बाप. ओके चला तर मग आता भेटूया. येतीलच आमचे फ्रेंड्स, मग पुढे आमचं काय काय आम्ही करतोय, कसं एन्जॉय करतोय ते शेअर करतेस तुमच्यासोबत. सो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. माझी फ्रेंड आली आहे आणि त्रिशा आहे बघा अशी लपून बसली आहे त्यांना घाबरवण्यासाठी. बघूया आता. इथे नाही. ओय तिकडे कुठे, इथेच बस त्रिशा. तिथे चेअर वगैरे लागून जाईल. खूप दिवसानंतर आलं की आम्ही तिकडे चाललो होतो. कुठे? इकडे. तब्येत जागेवर आली हाय. ती सकाळीच विचारत होती येऊ घेणार आहे का. अरे दोनदा तो मिस विचारलं. करतोय किती तुला माहिती नाही. पाहिजेच होता. तिला खोटं वाटत असेल कारण तुम्ही येणार आहे आणि तो नाही. त्याचा झाला पण. ओ बेटा आम्हाला कपमध्ये पाहिजे होतं. बस 2च मिनिटं देते थांब. मित्रा लिंबू पाहिजे अजून कट करून. काय ते बघ. कट करून टाक. सगळीच करू ना खाली. हो पिऊन घेऊ आम्ही तिघं. किती किती 1 लिटर आहे ते का फक्त तेवढंच टाकायचं का त्याच्यात. मस्त. मेणबत्ती. हां. किती छान आहे कोणी ते. घ्या ना चहा. मी आलेले पार्ले. काय पार्ले बिस्किट आहे. मेणबत्ती आहे बघ. भारीच आहे. बिस्किट तुटलेलं आहे वाटतं. कुठे? ए त्रिशाने तोडलं वाटतं. खायचं होतं. कॅन्डल आहे ती. तुटलेलं आहे. रुपाईने घेतला तुझ्या. आलो होतो आम्ही बरेच दिवस झाले आणि होतो. हो प्रांजल आली होती आता गणपतीत पण तुम्ही नव्हते त्याच्या. आम्ही त्या दिवशी इथंच होतो. अरे हे ऍक्च्युली ना समोर एक ऑर्चिड म्हणून किती महिने पार्लर. हा 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 ते हिच्या फ्रेंडचं आहे. यायचं ना मग. त्या दिवशी एवढी गडबड गोंधळ एवढा मीच लेट आलो असंच ऑफिसवरून. सो राजेश आता इथे आमच्यासाठी मोजितो बनवत आहे. आमच्यासाठी म्हणजे सगळ्यांसाठी. वा वा गंमत. मस्त दिसतं तर एकदम खास आहे. तर मी इथे हे डायनिंग टेबलवर स्टार्टरवाले जे मेनू होते ते सगळे छान अरेंज करून घेतले. चीज बॉल्स, स्वीट कॉर्न, मोजितो, पॉपकॉर्न आणि त्रिशा आणि देवांसाठी फ्रुटी आणि मिक्स फ्रूट ज्यूस वगैरे हे आणून ठेवलेलं होतं. सो ते असं छान मस्त अरेंज करून घेतलं आम्ही. फोटोज व्हिडिओज घेतले. आणि मुलांमुळे आम्ही खालीच स्टार्टर खायला बसलो आणि प्रांजल माझी फ्रेंड आणि तिचा मुलगा युग हे दोघं नव्हते कारण काही कारणामुळे त्यांना गावाला थांबावं लागलेलं होतं. सो ते नाही येऊ शकले आणि नेक्स्ट टाईम पुन्हा लवकरच असा प्लॅन करू असं आम्ही ठरवलेलं आहे. थोडं पाहिजे होतं त्यांना. मी पूर्ण
टाक ना याच्यात मला. त्यात बनवलं काहीच नाही तसं. थोडं तर घ्या. फ्रायडे मम्मी रेसिपी शिकून दे ना. तसं होत नाही पण अनावश्यक भूक करत यांचं नाही होत चक्कर पण यांचं होतं म्हणजे फोन नाही करत. मी सॅटर्डे संडे इथं असतो. सॅटर्डे तर नाही संडे तो स्कूल का म्हणताय? काहीतरी होतं अंगात. मला पटकन ह्या सॅटरडे सुट्टी का मग? हो म्हणजे एकच दिवस शाळा परत दोन दिवस. हा जातो ना स्कूलला. शुभांगीचे हस्बंड निलेश हे लेट आले होते कारण आज 31 डिसेंबर इयर एंडचं त्यांना ऑफिसमध्ये काम होतं. सो ते लेट येणार होते. तोपर्यंत आम्ही स्टार्टर वगैरे खाल्लं आणि ते आल्यानंतर आम्ही जेवायला बसलो. शुभांगीने खूप मस्त टेस्टी अशी पनीर बिर्याणी बनवून आणली होती जी आम्ही सगळ्यांनी खूप छान एन्जॉय केली. जेवण वगैरे झालं, गप्पा वगैरे झाल्या आणि त्यानंतर देवांशचं चालू होतं की आपण फटाके फोडूया आणि मग 12-12:30ला आम्ही खाली गेलो आणि भरपूर असे फटाके फोडून एन्जॉय केलं. इथे उभी राहा फुकशील आमच्या अंगावर. नाही काय नाही होत तरी काय नाही होते. काय नाही होत. हा कर कर कर. सुद्धा काहीच होत नाही. जोरात जोरात. चालेल कसं काय? 1 2 3 स्टार्ट. अजून एकदा जोरात जोरात त्याच्यावर घस की. घास ना घासेल असं. अरे तो आता जरी फुटला तरी काय प्रॉब्लेम नाही. अरे सब कने आपण हा होतं. नाही आता नाही लागले तर नाही लागलं. साईडला जातं ना ओढून वर. नाही, ते मीठ लावलं. पहिला तर फुटू द्या. लय वेळा वाजतो तो. हो आपण चालू आहे. मस्त आहे. आवाज केवढा आहे त्याचा. लवंगी वाजवतो. अरे आपल्या सगळं ही चिमणी आणि असा मी चिमणी मोठे खेळत बस सोसायटी ते. हा मी पहिल्यांदा बघितला हा प्रकार. मला नव्हता माहिती हा. भारी आहे पण मस्त आम्हाला आहे. याची मुळे नाव काढ. देवांश अगरबत्ती हा पेटलेली आहे. जबरदस्त आवाज होता बाबा. देव थांब तिला लावू दे. पेटलं बाई आज. त्रिशा आजूबाजू बघ गं बाई. घे त्रिशू घे. त्रिशू धर. आता बघ हिला बटरफ्लाय त्याच्यामुळे थोडस तिला डेअरिंग आली. नाही तर एकदम खुश आहे ती फटाके वाजवायची. हो 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 त्रिशा 2 मिनिट. अगं तेच आहे ना झाडच आहे ना लाव ना. लाव पटकन. ती विजून जाईल त्रिशा. त्याच्याकडे दे. इधर ही पेटव. सुजित म्हणा दिन दिन दिवाळी. लाव रे लाव. कॅन्डल आणू का अजून एक? का ग संपायला आली का ती? काय ते तर असा हा आजचा आमचा दिवस फ्रेंड्स आणि मुलांसोबत खूप छान स्पेंड झाला. गेलं 2025 हे वर्ष पण माझ्यासाठी खूप छान गेलं आणि येणारं पुढचं वर्ष पण असंच छान जावं अशी मी आशा करते आणि तुम्हाला पण येणारं वर्ष खूप छान जावं. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो. विश यू ऑल अ व्हेरी हॅपी न्यू इयर. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच छान छान ब्लॉग्समध्ये 2026 मध्ये. चला तर मग भेटूया लवकरच. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या. बाय.